काश्मीरमध्ये आपलं अशोक स्तंभ फोडलं गेलं, जे आपलं राष्ट्रीय चिन्ह आहे, पासपोर्टवरती आहे, जे आपल्या नोटेवरती आहे, जे आपल्या इतर ठिकाणीही आहे, जसं की आपलं जे गॅजेट असतं भारत का राजपत्र किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी पण आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कुठले डॉक्युमेंट्स असतील त्याच्यावरती पण आहे, ते राष्ट्रीय चिन्ह फोडलं गेलं. आता मामला काश्मीरचा आहे. दर्ग्यावरती ते चिन्ह होतं, दर्ग्याच्या एक पाटी होती, त्या फ्रेममध्ये बाकीचे पण काही त्यांचे लिहिलेला होता धार्मिक मजकूर, आणि त्याच्यामध्ये ते अशोक चक्र होतं. आता ह्या समाजकंटकांनी, या भडव्यांनी ते कशामुळे फोडलं? यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे. हे बघा, पहिलं तर ते धार्मिक चिन्ह नव्हतं, ते होतं राष्ट्रीय चिन्ह. तुमच्या माझ्या धर्मापेक्षा ते खूप मोठं चिन्ह आहे ते, पहिली गोष्ट. आणि जर तुम्हाला वाटत होतं की तुमच्या धार्मिक भावना दुखावल्यात, तुम्हाला ते लिगली हटवण्यासाठी कोर्टामध्ये अपील करायची होती. तुम्ही तसं केलेलं नाही. तुम्ही कायदा हातात घेऊन पुन्हा फोडता, आणि मग तुमच्यामुळं बाकीच्या इतर जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यावरती फुकट प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.